नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजर. तर मित्रांनो, आताच्या परिस्थितीवर मी एक कवितेच्या माध्यमातून दोन शब्द लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या कवितेचं नाव आहे कार्यकर्त्यांनो आता तरी लाज धरा. तर या कवितेला मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो की आपल्या देशाचे वाजले बारा आणि कार्यकर्त्यांनो आता तरी थोडी लाज धरा. आणि कार्यकर्त्यांनो आता तरी थोडीशी लाज धरा. सत्तेसाठी सर्व बिनबुडाचे गाडगे आहे, स्वतःच्या फायद्यासाठी सर्व लबाड लाडगे आहे. गोरगरिबांचा लागू देईना थारा. आणि कार्यकर्त्यांनो आता तरी थोडी लाज धरा. आणि कार्यकर्त्यांनो आता तरी थोडीशी लाज धरा. हा सगळा खेळ ईडीचा आहे, राजकारणातील जमला इथे चोरांचा मेळ आहे आणि चोरालाच इथे चांदण्याचं भेव आहे. शेतकरी बांधवांनो, आपला भाषणातच 7-12 कोरा आहे. आपण शेतात कबाड कष्ट करूनच झुरा. आणि कार्यकर्त्यांनो आता तरी थोडीशी लाज धरा. आणि कार्यकर्त्यांनो आता तरी थोडीशी लाज धरा. प्रत्येकाला जातीचा इथे माज आहे, पण या राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी विकली इथे लाज आहे. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सांगणारे स्वतःच्या फायद्यासाठी आता हिंदुत्वाचा हाच त्यांचा नारा आहे. आपण गोरगरिबांनी रांगा लावूनच मला. आणि कार्यकर्त्यांनो आता तरी थोडीशी लाज धरा. आणि कार्यकर्त्यांनो आता तरी थोडीशी लाज धरा. धर्माच्या जातीच्या नावाखाली पोट भरण्याचा हा धंदा आहे. इथे सर्व एकमेकाचे मिंधे आहे. इथे कोणालाच काही देणं घेणं नाही. कार्यकर्त्यांनो आपणच आपले कबाड कष्ट करा आणि आपले पोट भरा. मानवता आपुलकी हाच धर्म खरा. आणि कार्यकर्त्यांनो आता तरी थोडीशी लाज धरा. आणि कार्यकर्त्यांनो आता तरी थोडीशी लाज धरा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.